लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद। बीड बायपासवरील मुंबई चायनीज ग्रिलमध्ये गुंडांचा राडा, क्षुल्लक वादातून तोडफोड, वेटर गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून बीड बायपास रोड लगत असलेल्या मुंबई चायनीज ग्रिल या हॉटेलवर मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने धाड टाकत भीषण तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संपूर्ण प्रकार हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी हॉटेलात वाद घातला। वादाचे रूपांतर काही क्षणातच हिंसाचारात झाले। हातात काठ्या व इतर हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली। या हल्ल्यात हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका वेटरला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी भवर साखरे, मोहित आगडे, शेरा पवार उर्फ शरद विनायक पवार, सचिन जाधव, प्रशांत कोडगे, किरण अजय व अन्य 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीवर सातारा पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपींची धिंड काढत पोलिसांनी समाजात जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला। नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे सातारा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हॉटेल चालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। चालू थे हम सब तोड़ दिए। हमारा गल्ला लेके गए और तलवार लेके आए, राउट लेके आए। आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास? हम आते ही बोले हमको खाना होना, और खाना नहीं था। हम उस वक्त क्या टाइम हो रहा था? 1:30 बज रहे थे। अच्छा, फिर धोना धाना चालू था और होटल बंद हो गई थी, कुछ था नहीं। तो खाना उनको होना था, इसके लिए वैसे बिक्री किसी को मारपीट किए गए? मारे, बच्चों को मारे। अच्छा, मुक्का मार लगा। तो गले में से पैसे और निकाले गए? हाँ, गले में से पैसे निकाले। क्या नाम आपका? याकूब खान। धन्यवाद। हल्ला झालेला आहे आणि काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी आज त्यांची धिंड काढलेली। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? सर्व अगोदर सातारा खंडोबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांचं सर्व जनतेकडून आणि माझ्याकडून धन्यवाद देतो। असा गुन्हेगार करणाऱ्या लोकांची जी धिंगड काढली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो। 26 फेब्रुवारी जो मुंबई चायनीजवर शासनाचे आदेश आहे की 10:30, 11, 11:30 नंतर ढाबे हॉटेल बंद व्हायला पाहिजे, पण 1 वाजता हॉटेल बंद असतानासुद्धा काही गुंडवृत्तीची लोक अशी माहिती मिळाली की यापूर्वी अनेक ढाब्यावर त्यांनी अशी धुमाकूळ केली आहे आणि पैसे पण लुटले, मारहाण केली, नुकसान केलेलं आहे। यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त साहेबांना माझा एक नम्रतेची विनंती आहे माझी का शहराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातून येणारे लोकांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यामध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत। जे काही भाडोकरी असतील किंवा कुठं राहत असतील तर रात्रीच्या वेळेस किंवा स्थानिक दुकान मालक, घरमालकांना इंटिमेशन द्यावे, आदेश द्यावे। जो कोणी ज्या व्यक्तीला तुम्ही भाड्यानं घर देत आहे तर त्याचा बायोडाटा पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याला घर देण्यात यावे। तर याच्यामध्ये जर प्रश्न असा आहे, या बायपासवर वर्दळ असती, हॉटेली चालू असतात, पोलीस प्रशासनाचं गस्तीवर गाड्या चालू नसतात का? जेव्हापासून निरीक्षक पोलीस शिंदे साहेब खंडोबा सातारेचे पोलीस निरीक्षक साहेब आल्यापासून गुन्हेगारीला निश्चितपणे आळा बसलेला आहे आणि नागरिक एकदम
असं शांतपणे राहतात. आपलं नाव? मी गुलाब पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे अल्पसंख्याक विभाग. आरोपीची दीड करण्यात आली. बॉम्बे चायनीजवर जी हल्ला मागं झालता तर नेमकं कधी झालतं आणि किती आरोपी अटक झालेले आहेत? नमूद गुन्ह्यामधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपींना घटनास्थळी येऊन कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसंच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेलेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत. आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? का या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्ल्यातली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. म्हणजे त्यांचा उद्देश का लूटमारचा होता? तर तपास सुरू आहे सध्या, त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात बाकीच्या आता सध्या बाकीच्या आरोपीचा तपास शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपासांती या गोष्टीवर बोलणं योग्य आहे. जनतेला काय आव्हान करणार सर्वच माध्यम? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही